बावधनचा चांदणी चौक ते रामनगर कॉलनी हा मुख्य रस्ता रुंद होणं अत्यंत गरजेचं आहे। दादा, आपल्या माध्यमातून चांदणी चौकातील फ्लायओव्हरचं कामसुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये साधारण अंदाजे जमीन संपादन आणि फ्लायओव्हर असा 1000 कोटी रुपयाचा हा मोठा प्रकल्प पुण्यामध्ये, हा एवढा मोठा पहिला प्रकल्प योगायोगाने आमच्या प्रभागामध्ये होतोय आणि आम्ही सुद्धा त्यासाठी जागा संपादन करण्यासाठी सुद्धा पाठपुरावा केला। ह्या रस्त्याचा डावी बाजू जी आहे जाताना ती डावी बाजू संपूर्ण रुंदीकरण झालेले आहे, त्या ठिकाणी फुटपाथ झालेला आहे। एकच फक्त आमच्या गावातीलच शिंदे बिल्डर म्हणून आहे, त्यांची जागा फक्त आपल्याला येणं बाकी आहे, म्हणजे हा डायरेक्ट चांदणी चौकापर्यंत हा रस्ता पूर्ण होतोय। उजवी बाजू जी राहिलेली होती त्या उजव्या बाजूचा आता 1 कोटी रुपयाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आज भूमिपूजन होतोय। याच्यामध्ये फुटपाथ आहे, सायकल ट्रॅक आहे, स्ट्रीट लाईट आहे। हे करत असताना थोडा उशीर यासाठी झाला की रस्त्या झाल्यानंतर ज्या विविध प्रकारच्या लाईन असतात त्या टाकण्यासाठी उशीर झाला, त्यामुळे आता 24/7चा जो मोठा लाईन या ठिकाणी जाते ती सुद्धा आता पाठपुरावा केला त्याचा आणि ते सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे। पावसाचं पाणी पूर्वेकडे डोंगर असल्यामुळे पूर्ण रस्त्याला पावसाचं येणारं पाणी, पावसाळी गटर ही सुद्धा पूर्ण या रस्त्याने टाकून घेतली मागच्या 1-2 वर्षामध्ये। त्याच पद्धतीने ड्रेनेज लाईन असेल ही सुद्धा पूर्ण झालेली आहे। त्यामुळे हा रस्ता आता आपण हे करतो की जेणेकरून ह्या रस्त्यावर झाल्यानंतर खोदाई होऊन महापालिकेचा नव्हे तर आपल्या टॅक्स रुपये हा निधी आहे तो खर्ची वेडावाकडा होऊ नये, त्यामुळं अभ्यास करून दादा हा आता पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 500 मीटरचा रस्ता हा रुंद होतोय, डिवायडर होतोय, स्ट्रीट लाईट त्यामध्ये होते, मध्ये डिवायडरमध्ये झाडं लावून त्याचं सुद्धा सुशोभीकरण केलं जाणार आहे। आणि पुढच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पुढच्या टप्प्यामध्ये बाकीचा राहिलेला रस्ता हा सुद्धा आपण नवीन बजेटमध्ये त्याच्यावरती सुद्धा तरतूद केलेली आहे। हे करत असताना ह्या परिसरामध्ये जे रस्ते दादा हा 97 मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये हा भाग गेला। डीपी झाल्यानंतर डीपी मधले रस्ते अद्याप आतापर्यंत कुठल्याही मागच्या नगरसेवकांनी पूर्ण केले नाही किंवा झालेले नाही। ते आम्ही आता 4 वर्षानंतर पहिले जे रस्ते होते ते रस्ते पहिले रुंद करायचं, रुंद केल्यामुळे आपल्या वाहतुकीला, सार्वजनिक वाहतुकीला अडथळा येत नाही हा उद्देश डोळ्यापुढे ठेवला। मराठा मंदिर ते हायवे हा 15 मीटरचा रस्ता, त्याच्यामध्ये 2 घरं होती, ती घरं सुद्धा काढली। दादा, तुमचं एक आम्हाला सांगणं आहे, रस्ता रुंदी करत असताना जे जागा मालक असतील त्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांना मोबदला योग्य पद्धतीने मिळाला पाहिजे, अशा पद्धतीने ह्या रोडवरती सुद्धा ठक्कर असतील, बकरे मॅडम असतील, अशा अनेक प्रकारचे ज्यांचे रस्त्यात बाधित होतं त्या लोकांना योग्य ते मोबदला देऊन आम्ही त्यांचा रोड वायडिंग केलेली आहे। एक घर तर दादा ग्रामपंचायत असताना एक घर म्हणजे डीपी व्हायच्या अगोदर ते घर होतं, परंतु ते गरीब लोक होती, सोनाराच्या दुकानामध्ये तो काम करायचा, अशा कुटुंबाला 47 लाख रुपये देऊन त्याच्या हातानंच ते घर पाडलं आणि सर्व नागरिकांना त्या भागामध्ये जवळजवळ 40,000 लोक त्या रस्त्यावरून जातात, ये जा करतात। साधारण 10,000 फ्लॅट धारक त्या ठिकाणी आहेत, असा ठिकाणचा तो रस्ता सुद्धा पूर्ण केला। दादा, मागच्या वर्षी तुमच्या हस्ते एक 18 मीटरचा रस्त्याचं भूमिपूजन केलं, आजही तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं रोड तयार झाला, सर्वांना त्याचा लाभ होतोय। डांबरीकरण केलं, दोन्ही बाजूने फुटपाथ केले, स्ट्रीट लाईट केले, त्यानंतर सर्व ठिकाणी दादा मी प्रभागामध्ये नगरसेवक व्हायच्या अगोदरपासून झाडं जी लावतोय की मी वृक्षारोपणचा कार्यक्रम दरवर्षी साधारण आतापर्यंत 1000 ते 1200 झाडं त्या ठिकाणी मी लावलेत। ही सुद्धा जी झाडं आहे ही मीच लावलेली झाडं समोरची आहे, ही आता एवढी मोठी झाली। अशाच पद्धतीने हा रस्ता आला की ह्या रस्त्याला सुद्धा आपण झाडं लावण्याचं सुद्धा नियोजन आहे। अशा चांगल्या पद्धतीचा हा रस्त्याचं डेव्हलपमेंट आम्ही ह्या प्रभागामध्ये मागच्या कोथरूडमध्ये सुद्धा सर्व प्रभागामध्ये करत आहे। अनेक विविध विकासाची कामं लोकांना उपयोगी आहे अशीच करत आलेलो आहे, तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही करत आलेलो आहे। पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला या ठिकाणी नागरी वन उद्यान दादा एक 12.5 एकरचं नागरी वन उद्यान आहे, फॉरेस्टची जागा आहे, ती नागरी वन उद्यानाच्या नावाखाली मी पाठपुरावा केला
आणि त्याच्यामध्ये ते सक्सेस झालं. त्याच्यावरती जिल्हा नियोजन मंडळाकडनं काही निधी लागणार आहे. पुढच्या काळामध्ये आपणही थोडा त्यामध्ये निधी घालावा अशी मी सर्व नागरिकांच्या वतीनं विनंती करतो. कोरोनामुळे आपण सगळेजण आपापल्या घरी बंदिस्त होतो. महानगरपालिका सुद्धा पूर्णपणे कोरोनाच्या नियंत्रणासाठी अडकली होती. सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी, भारतीय जनता पार्टीने कोरोनात जे करायचं ते अद्वितीय केलं. मला असं वाटतं की आपण सगळं मान्य कराल. किराणा पोचवण्यापासून, ताजं अन्न पोचवण्यापासून, आपलं स्वतःचं हॉस्पिटल उभं करण्यापासून खूप गोष्टी केल्या. पण विकास कामं मागे राहिली. कोरोना नियंत्रणात आला आहे. थोडं गेले 2-3 दिवस चिंतेचं वातावरण आहे. पण आता काही गाडी उलटी फिरवता येत नाही आणि त्यामुळे काळजी घेऊन पण जनजीवन चालू ठेवायला लागेल. त्यामुळे अनेक विकास कामं आता सुरू होत आहेत आणि त्या विकास कामापैकी या भागातला रस्ता सुरू करताना त्याची पायाभरणी, त्यामुळे दिलीप वेडे पाटलांनी हा एक रथ सुरू केलेला आहे की जो आपापल्या भागात, आपापल्या गल्लीत, आपापल्या अपार्टमेंटपर्यंत जाईल. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षात येत नाही की एखादी समस्या आहे तर ती सांगायची जाऊन कुठे. सगळ्यांची कार्यालये उत्तम सुरू झालेली आहेत, पण तरीही त्या कॉलनीमध्येच जाऊन रथ उभा राहिला की बाई तुमचं काही कंप्लेंट्स असतील, कामं असतील तर सांगा. तर नागरिकांना खूप त्याचा लाभ होईल. त्यामुळे हा जो लोकसेवा रथ आहे त्याची पण सुरुवात आज झाली. अशा कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पुनीतजी जोशी, ज्यांनी आता मोठी यादी विकास कामाची वाचली आणि बहुधा अजून वर्ष राहिले त्या काळात एकही काम शिल्लक ह्या 4 नगरसेवकांचं राहणार नाही. ते तुमच्या मागेच लागतील की निधी आहे काही विकास कामं सुचवा, निधी आहे काही विकास कामं सुचवा. अशी मोठी विकास कामाची यादी ज्यांनी वाचली असे दिलीप वेडे पाटील. या प्रभागातले आणखीन एक नगरसेवक किरण, श्रद्धाताई प्रभुने, कल्पनाताई वरपे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ह्या भागातील नागरिक बंधू वगैरे. भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात 4 वर्षापूर्वी महानगरपालिका आली आणि पहिले 3 वर्ष आजपर्यंत न मार्गी लागलेले अनेक विषय आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मग तो 24/7 म्हणजे एका अर्थाने पाण्याचं समान वाटप, याचा जवळजवळ 700 कोटीपेक्षा जास्त रकमेचा प्रकल्प सँक्शन झाला आणि कोरोनामध्ये थोडी गती धीमी झाली. पण जवळजवळ 84 टाक्या ज्या पाण्याच्या बांधायच्या आहेत, कारण शेवटी त्या भागामध्ये जेव्हा विकेंद्रित टाक्या उभ्या राहतील तेव्हा स्वाभाविकपणे त्या टाकीतून त्या भागाला पाणी येईल. आज शहरामध्ये काही ठराविकच ठिकाणी पाण्याच्या टाक्या, त्यातून मग करत 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 शेवटच्या कॉलनीमध्ये जाईपर्यंत त्याचा दाब कमी होतो. त्यामुळे 84 टाक्या त्याच्यामध्ये आहेत. त्यातल्या जवळजवळ 60 पूर्ण झाल्या आहेत. नजीकच्या काही दिवसामध्ये ह्या सगळ्या टाक्या पूर्ण होणं, त्याच्या पाईपलाईन्स पूर्ण होणं असं झालं तर मोठ्या प्रमाणावर समान पाण्याचं वाटप होईल. मग जायकाचा प्रोजेक्ट असेल, असे मोठ्या प्रमाणावर पहिल्या 3 वर्षामध्ये कामं झाली. वर्षभर कोरोनामुळे खंड पडला, आता पुन्हा वेगाने सुरू झाली. काल परवाकडे 900 कोटी रुपयाची 2 हॉस्पिटल सँक्शन झाली. त्याचं तर म्हणजे एखाद्या महानगरपालिकेला घर म्हणून कसं चालवायचं याचं मोठं उदाहरण भारतीय जनता पार्टीचं आहे की जसं आपण घरामध्ये एखादी वस्तू आणायची असेल तर कुठे स्वस्त मिळेल असे पाहतो, कुठल्या बँकेचं व्याजदर कमी असेल पाहतो, तसं महानगरपालिकेचे सगळे पदाधिकारी महानगरपालिकेची एखादी गोष्ट स्वस्त कशी मिळवता येईल, नागरिकांचा टॅक्समधून गोळा झालेला पैसा वाचवता कसा प्रयत्न करतो. मोठं उदाहरण आहे ते. 900 कोटी रुपये एक एजन्सी ज्यांचं हॉस्पिटल बांधण्याचा व्यवसाय आहे ते बांधून डायरेक्ट चावी देणार, म्हणजे सगळे इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळं 900 कोटीमध्ये चावी हातात देणार आणि 10 वर्षात महानगरपालिकेने 1% व्याजदर, 1% व्याजदर हा इतका नॉमिनल आहे, 1% व्याजदराने 10 वर्षात परत करायचं. आता 900 कोटी टाकायचं नाही, 2 वर्षात पूर्ण होईल. आणि ती दोन्ही हॉस्पिटल इतकी अद्ययावत असतील की जवळजवळ मुंबईतून आपण निघालो की बेळगावपर्यंत, बेळगावला KLE सगळ्यात चांगलं, मुंबईत तर अनेक चांगली, तर ह्या मधल्या पट्ट्यामध्ये इतक्या चांगल्या सुविधा असणारं हॉस्पिटल असणार नाही. असे अनेक मोठे विषय मार्गी लावत असताना लोकांची अपेक्षा असते ते कळलं हो. आमच्या घरामध्ये पाणी कमी दाबाने येते त्याचा बघा, आमचा रस्ता अरुंद आहे तो बघा, आमचं गटर तुंबतो आहे तो बघा, आमचा नाला तुंबतो आहे तो बघा. आणि खरं आहे की ते नगरसेवकांचं पहिलं काम आहे.
हे चारही नगरसेवक आमचे दिलीप वेडे पाटील असतील, आमचे किरण पाटील असतील, त्याच्यानंतर अल्पनाताई असतील, श्रद्धाताई असतील, हे सारखे या ज्या लोकांच्या नागरी समस्या आहेत, सिव्हिक प्रॉब्लेम्स जे आहेत त्याच्याने सारखे दक्ष असतात, मागे लागत असतात. आणि त्यामुळेच आता प्रत्येकाने कार्यालय चांगलं सुरू केलेलं आहे, प्रत्येकाने आपली गाडी सुरू केलेली आहे की जेणेकरून अधिकाधिक समस्या लोकांच्या लवकर समजाव्या. मी त्या सगळ्या चारही नगरसेवकांना इतक्या मोठ्या प्रमाणावर विकास कामं सुरू आहेत आणि वर्षभर अजून करायची आहेत ते सगळं पाहून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. कारण लोकांशी कनेक्ट झाल्याशिवाय, लोकांशी नाळ जोडल्याशिवाय लोकांना लोकप्रतिनिधी, लोकांना नेता हा आपला वाटत नाही. आणि त्यामुळे या सगळ्या माध्यमातून त्यांचा लोकांशी संपर्क वाढावा. सगळ्यात नगरसेवकांना मी आता नव्याने हे सांगतोय की ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सच्या बरोबरीने डायरेक्ट ज्याला माणसाला बेनिफिट देणं म्हणतात अशा गोष्टी पण आपण सुरू केल्या पाहिजे. एक 4-5 ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू झाले पाहिजेत की ज्यात त्याला डायरेक्ट बेनिफिट आहे की तो तिथे येतो, टी व्ही पाहतो, पुस्तक वाचतो, पेपर वाचतो, 1 रुपयात त्याला चहा मिळतो. अशी वृद्धांसाठी काही विरंगुळा केंद्र सुरू केली पाहिजे. मोठ्या प्रमाणावर आता संध्याकाळच्या ट्युशनशिवाय मुलांचा अभ्यास होत नाही. गरीब घरामध्ये ट्युशनला पैसे नाहीत. मग आपण काही शिक्षक आपण पगार देऊन, आपण मानधन देऊन आणले आणि एक 100-200 मुलांचे 8वी-10वीचे इंग्लिश, गणित आणि सायन्सचे क्लासेस चालवले. मोठ्या प्रमाणावर लोक आजारी पडतात, तर त्यांना गव्हर्नमेंटने केवढ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याची माहिती करून देणं. 5 लाखाचं एक कार्ड जे आहे की ज्याच्यात वर्षभर 5 लाखाचे औषधोपचार फ्री आहेत, पण लोकांना माहिती नाही. अजूनही लोकांनी मोठ्या प्रमाणात काढलेली नाही आहेत. तर ती काढायला मदत करणं. काल परवाकडे मोदींनी घोषणा केली की त्याला 30 रुपये घ्यायचे, तेही मोदींनी घ्यायचे नाही असं ठरवलं. आता पूर्ण फ्री झालं. मग करायचं आहे काय? त्या गाडीच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणं, फॉर्म भरून घेणं, 4 डॉक्युमेंट लागतात ते घेणं, आधार कार्ड, तर सगळ्याकडे असतं की झालं की त्याला एक मस्त लॅमिनेट कार्ड मिळतं. ते ATM कार्ड आहे. वर्षभरामध्ये 5 लाख रुपये खर्च होईपर्यंत चालणार. मग घरामध्ये म्हातारी आजारी पडली, गेलो 30,000 झाले, 30,000 वजा होणार. मग काय म्हातारा आजारी पडला तर गेलो 50,000 वजा होणार. असं करत तर पूर्ण कुटुंबाला 5 लाखाचे टेस्ट म्हणजे चाचण्या, ऑपरेशन नंतरची केअर, औषधं, हे सगळं केंद्र सरकारने मोफत द्यायचं ठरवलं आहे. आणि 10 कोटी लोकांनी यांचा फायदा घ्यावा असं टार्गेट त्यांनी ठरवलं आहे. म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये 4 माणसं म्हटली तर 40 कोटी लोकांपर्यंत ही सुविधा द्यावी. लोकांना माहितीच नाही. किंवा हे ज्या घरकाम करणाऱ्या आमच्या ताई आहेत किंवा आमचे हे जे केळी विकणारे फेरीवाले आहेत, त्या सगळ्यांना आता 60 नंतर 3,000 रुपयाची पेन्शन सुरू झाली. माहिती आहे का? तुम्ही आता 10 केळीवाल्यांना विचार, कोणाला माहिती नाही. आणि ते आपोआप नाही मिळणार ना, तर त्याचा एक फॉर्म भरायला लागतो, रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. दरमहा अतिशय स्मॉल, अतिशय मला वाटते नके बराबर अशी अमाऊंट भरायला लागते की ज्याच्यामुळे 60 नंतर मरेपर्यंत 3,000 रुपये मिळणार. माहिती त्या लोकांना केंद्राने योजना केलेल्या आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की रस्ते करण्याच्या वरून ते केलेच पाहिजे, रुंद केले पाहिजे. दिलीप पाटलांचं म्हणणं असं की माझ्या ऑफिसमध्ये या सर्व सुविधा आहेत, त्या आता फक्त या गाडीच्या माध्यमातून घरोघर पोचवा. त्यामुळे हे रस्ते वगैरे केलेच पाहिजेत, रुंदीकरण केलं पाहिजे, वाहनं वाढत चालली, थोडं सुशोभीकरण आणि पर्यावरण म्हणून झाडं लावली पाहिजेत, फुटपाथ चांगले पाहिजेत, सायकल ट्रॅक पाहिजे, हे सगळं केलंच पाहिजे. पण बरोबरीने डायरेक्ट माणसाला उपयोग होईल. माणूस म्हणतो की रस्ता चांगला झाला, मला काय फायदा आहे, विशेषतः ज्याने गाडी नाही तर तुम्हाला काय फायदा आहे. तर त्याला डायरेक्ट फायदा होईल की तुझ्या घरातलं वर्षभरातले 5 लाखाचे औषधाची जबाबदारी सरकारने घेतली. तुला 3,000 रुपये दरमहा मरेपर्यंत पेन्शन सुरू झाली. तुला आम्ही विरंगुळा केंद्र वृद्धांसाठी करून दिवसभर येऊन तिथे बसलात तुम्ही, काही टी व्ही बघत आणि पेपर वाचत आणि पुस्तकं वाचत, कोणी तुम्हाला जा म्हणणार नाही. अशा प्रकारच्या डायरेक्ट बेनिफिटकडे जायला पाहिजे आणि मोठ्या प्रोजेक्टकडे जायला पाहिजे. जसं आता चांदणी चौकामध्ये आपण करतो. आता दिलीप वेडे पाटलांनी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ 1000 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे. परवाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले, त्यांनी आढावा घेतला. जवळजवळ तो आता पूर्ण होण्याच्या दिशेने चालला आहे. 1.5 वर्ष लागतील. त्यानंतर चांदणी चौकात ट्रॅफिक तर संपेल, पण अतिशय सुंदर दिसेल तो ब्रिज की ज्याच्यामध्ये योजनापूर्वक ट्रॅक्स केलेले आहेत. असाच एक ब्रिज साताऱ्यात पूर्ण झाला. कोणी साताऱ्यात नातेवाईकांनी गेलात तर पहा, साताऱ्याला स्टँडला लागूनच्या चौकामध्ये त्याला ग्रेड सेपरेटर म्हटलं. मी PWD मिनिस्टर असताना तो सँक्शन केला आणि आता तो पूर्ण झाला. परत उदयनराजेंच्या हस्ते उद्घाटन झालं. आज साताऱ्याच्या त्या चौकामध्ये चालायला जागा नसेल.
सगळं ट्रॅफिक संपलं, सुरू झालं सगळं. परवाच मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने अजिंक्यताराला गेलो, मी आणि उदयनराजे दोघे गेलो. पण दादा ते अजिंक्यतारानंतर पहिला आमचा पूल बघायला तुझ्यामुळे झाला. म्हणजे चला मग आम्ही पुलातून अशा सगळ्या त्याचे जे रोड्स आहेत ते सगळे फिरलो. तर अशा मोठ्या गोष्टीसुद्धा एक कल्पना अशी झाली की महानगरपालिकेने फक्त कचऱ्याचं बघायचं, पण महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी आता म्हटल्याप्रमाणे डायरेक्ट बेनिफिट टू पीपल, प्रत्यक्ष मदत होणं आणि मोठे प्रोजेक्ट चांदणी चौकासारखे केले नाहीत. तर पुण्यासारख्या शहरामध्ये ज्या प्रकारे पब्लिक राहायला येतं आहे, नोकरीला येतं आहे, शिक्षणाला येतं आहे, वैद्यकीय सुविधांना येतं आहे, म्हणजे हे जर 50-55 लाख पॉप्युलेशन म्हणत असतील जनगणना होईल तर किमान 10-12 लाख पब्लिक असं आहे की जे रोज दिवसभर इथे असते, कॉलेजला असतं, चेकिंग करायला येतात, संध्याकाळी परत जातात, ते तुमच्या पॉप्युलेशन येतच नाही. याचा अर्थ दिवसभर 60 लाख लोक या शहरामध्ये फिरत असतात. त्याला लागणाऱ्या सुविधा उभा करणं हा खूप मोठा टप्पा आहे आणि बऱ्याच गोष्टी या वर्षात सुरू होत आहेत. तुम्ही सगळेजण पुन्हा महानगरपालिकेत BJPचं सरकार देणार आहात, त्यामुळे त्या पुढच्या काळात कंटिन्यू होतील. आणि जशी नगरसेवकांची स्थिती येते की कामच शिल्लक नाही आहे, तशी शहराची स्थितीसुद्धा येत्या काही वर्षांमध्ये आपण निर्माण करू असा मी विश्वास व्यक्त करतो. चारही नगरसेवकांचं अभिनंदन करतो. माझं बोलणं